दिवसापासून आपण एक बातमी बघतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव शहरामध्ये एक अत्यंत मनाला हिरावून टाकणारी, माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडली. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्यंत वाईट पद्धतीनं अत्याचार आणि तिचा विकृतपणे खून करण्यात आला. खरं तर ही इतकी वाईट विकृत मानसिकता महाराष्ट्रामध्ये आली कुठून, याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये हे परिवर्तन कसं झालं? हा महाराष्ट्र संत मंडळींचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, जिथं नैतिकतेला आधार, ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला नैतिकतेचा धडा दिला, त्या महाराष्ट्रामध्ये या विकृत घटना घडतायत. बरं, एक नाही, दिवसेंदिवस अनेक या घटना घडतायत. 2016 मध्ये कोपर्डीचं प्रकरण घडलं होतं, त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यानंतर 2025 मध्ये गेली 10 वर्ष वारंवार या अशा घटना घडतायत, पण आमचं सरकार गप्प आहे. आमचं सरकार कठोर पावलं उचलत नाहीये. काय कारण असलं पाहिजे? खरं तर लोकशाहीचं नाव आम्ही पुढं करतो, पण ही असली फालतू लोकशाही काही कामाची नाही. लोकशाही हवी कशी? ज्या शिवकाळामध्ये होती. शिवकाळामध्ये लोकशाही नुसती लोकशाही नव्हती, लोकशाहीला नैतिकतेचा आधार होता. आजच्या लोकशाहीमध्ये आम्ही लोकशाहीच्या नावाखाली नैतिकतेला कुठेतरी बाजूला सारतोय आणि मग अशा घटना जरी घडल्या तरी त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी आम्ही उशीर करतोय. खरं तर अंमलबजावणी तिथं झाली पाहिजे. इतकी वाईट विकृत मानसिकता ही जागच्या जागी ठेचली गेली पाहिजे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं गुन्हेगाराला आळा बसेल. शिवकाळामध्ये असं कधी घडलं होतं का? शिवकाळामध्ये अशा गोष्टी कधी घडल्याच नाहीत. एकदाच घडलं होतं, फक्त एकदाच. रांझ्याच्या पाटलानं दिवसा ढवळ्या एका मुलीची अब्रू लुटली. अब्रूची माती झाली म्हणून त्या मुलीने स्वतःला विहिरीत झोकून दिलं. ही बातमी राजाच्या कानी गेली आणि नरसिंह चौताळला. अरे, स्त्री म्हणजे आमच्या घरातील देवातील देवता, तिच्या पत्राला हात घातलास आणि दिला आदेश सैन्याला, फिरतोड गिरफ्तार करा. आणि रांझ्याचा पाटील जेरबंद झाला. काढण्या चढवल्या गेल्यात पाटलाला, राजांसमोर पेश केला गेला. पाटलाला बघू राजे आणखीच उसळले, संतापाच्या लाटा उसळल्या, मस्तकामध्ये पार मुंग्यांच्या रांगा थया थया नाचल्या. नुसता निखार होता डोळ्यात आणि कळाले राजे, अरे पाटला, स्त्रीच्या पदराला हात घातलास आणि दिला आदेश, तोडा याचे हातपाय तुरंत. नुसता आदेश नाही, अंमलबजावणी सुद्धा झाली लगेच. रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले गेलेत आणि तसाच त्याला जिवंत ठेवला चौरंग बनवून. का? कळावं साऱ्यांना, कुणी बाईकडं बदनजर टाकली तर त्याचा रांझ्याचा पाटील केला जाईल. काय टाप आहे कुणाची? हे शिवाजी महाराजांचं प्रशासन होतं. शिवाजी महाराजांनी लोकशाहीच्या नावाखाली नैतिकतेला बाजूला नाही सारलं. जागच्या जागी ती प्रवृत्ती ठेचली. त्यानंतर शिवकाळामध्ये दुसरं प्रकरण आढळत नाही. बलात्काराचं दुसरं प्रकरण शिवकाळामध्ये आढळत नाही. तेवढं एकच. का? महाराजांचं ते प्रशासन होतं, ती जरा बसवली होती. आजचं सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेतंय, शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतंय, शिवाजी महाराजांचा जय जयकार करतंय, पण शिवकाळात जे प्रशासन होतं ते प्रशासन आजही आमचं सरकार अवलंबत नाही. नाहीतर ह्या घटना घडल्यानंच त्या महाराष्ट्रामध्ये किती वर्ष झाली, किती वर्ष लोकांनी सहन करायचं. कुठंतरी मर्यादा असली पाहिजे, कुठंतरी कठोर निर्णय घ्यायला हवेत. आणि अशा गुन्हेगाराला तर बिलकुल दयामया बिलकुल असता कामा नये. 3 वर्षाच्या मुलीचं काय पाप केलं असेल त्या पोरीनं. त्या मुलीला नीट वाचता बोलता सुद्धा येत नसेल, त्या मुलीवर अत्याचार. आणि ही विकृत मानसिकता करणारी युवा पिढी, 16 वर्षाचा पोरगा आहे तो. खरं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. 16 वर्षाचा मुलगा, ज्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी लिहितो, ज्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाचा मुलगा स्वराज्याचं स्वप्न बघतो, स्वराज्य साकार करतो, त्याच देशातला, त्याच महाराष्ट्रातला आरोपी सुद्धा 16 वर्षाचाच असावा. असा काय बदल घडला 350 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये? कुठं कमी पडतो आम्ही? खरं तर या गुन्ह्याला जेवढे ते आरोपी जबाबदार असतात
त्यापेक्षाही जास्त जबाबदार हे त्यांची आई वडील सुद्धा असतात. काय संस्कार देतो आम्ही पोरांना? खरं तर कुठेतरी संस्कारांचीही सुद्धा तडजोड, कुठेतरी संस्कार कमी पडतायत आमच्या युवा पिढीवर आणि म्हणून युवा पिढी नको त्या मार्गाला जातीये. ज्यांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही, त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, आणि ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्यांना स्वातंत्र्य हे स्वैराचार वाटायला लागतं आणि मग जे घडवू नये ते घडायला लागतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज जे घडतंय ते आहे स्वातंत्र्याचा गैरवापर. खरं तर कुठेतरी याचा नीट साक्षपणाने विचार करायला हवा. खरं तर आजची युवा पिढी नको त्या मार्गाला जाते. कुठेतरी याचा नीट साक्षपणानं विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कुठेतरी अध्यात्माची पकड कुठेतरी कमी पडत चालली युवा पिढीवर. शिवकाळामध्ये असं कधी घडलं नव्हतं आणि ह्या घटना वारंवार घडू नयेत आणि म्हणून तुम्ही आम्ही सजग असणं गरजेचं आहे. एक समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. मुलांवर एक चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळ्यात महत्वाचा एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे चारित्र्य. सगळ्यात महत्वाचा. जगाच्या पाठीवर अनेक राजे झालेत, अनेक महाराजे झालेत, सम्राट बादशाह झालेत, सगळेच पराक्रमी होते, काही चारित्र्यवान सुद्धा होते. पण जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान होतेच असं नाही, आणि जे चारित्र्यवान होते ते पराक्रमी होतेच असं नाही. या दोनही गोष्टी फक्त एकाच ठिकाणी एकवटल्या, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडतायत जिथं इतका चारित्र्य संपन्न राजा निर्माण झाला. खरं तर आम्ही शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, शिवाजी महाराजांचे धडे आम्ही पोरांना शिकवतो का, याचा कुठेतरी आम्ही विचार करायला हवा. आज पोरांच्या अंगी चारित्र्य हा गुण कुठेतरी कमी होत चाललाय आणि म्हणून या अशा घटना घडतायत. मुलांना दुसरं नाही शिकवलं तरी चालेल, पण चारित्र्य कमवायला शिकवा. चारित्र्य. अहो, त्या पुण्यामध्ये शाहिस्तेखानानं तळ टाकला होता. शिवाजी महाराजांनी छापा टाकलाय लाल महालावर. त्यावेळेस त्या छाप्याच्या गडबडीमध्ये शाहिस्तेखानाची एक बेटी गायब झाली. बेटी गायब झाली म्हणून शाहिस्तेखानाची बेगम आली. शाहिस्तेखानाला म्हणू लागली, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है. त्यावेळेस शाहिस्तेखान म्हणाला, जर शिवाजीच्या माणसांनी जर तुझी बेटी नेली असेल तर बेफिकीर राहा, पोटच्या लेकीसारखी ती तिची काळजी घेतील. दुश्मनाला सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आदर होता. दुश्मनानं सुद्धा कौतुक केलं शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर. त्या शिवाजी राजाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर आजच्या युवा पिढीनं हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आमची युवा पिढी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करेल त्यावेळेस अशा घटना घडणार नाहीत. आणि माझी कळकळीची विनंती या महाराष्ट्र सरकारला, जर अशा घटना जर घडत असतील जागच्या जागी त्याचा निर्णय होणं गरजेचं आहे. जागच्या जागी, त्याशिवाय या घटना थांबणार नाहीत. आणि ही विकृत मानसिकता जागच्या जागी ठेचली गेली पाहिजे. त्याशिवाय गुन्हेगाराला आळा बसणार नाही.